सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेसमध्ये देखील खलबत चालूच असल्याचं दिसतंय। सांगलीत आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडणार आहे, परंतु या मेळाव्यावर सांगलीतील काँग्रेसने बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेस आमदार विश्वजित कदमही मेळाव्याला अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना अधिक विचारूया। आसिफ, काय सांगाल, काँग्रेसने बहिष्कार टाकलेला आहे मवियाचा मेळावा जरी असला तरी? सुवर्ण, आपण म्हणता तसं बरोबर आहे की काँग्रेसनं या महामेळाव्यासाठी बहिष्कार टाकलेला आहे। काँग्रेसचं अजून सुद्धा म्हणणं आहे की विशाल पटेलनं अजून सुद्धा काँग्रेस पक्षाची या सांगली लोकसभाची जागा हे काँग्रेसला देतील, परंतु महाविकास आघाडीमध्ये गेल्या 10-15 दिवसापासून या तिढा तो आहे तो कायमच आहे। परंतु एकीकडे उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना चिन्ह देऊन उमेदवार उभा केला आहे, परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विशाल पाटील हे आक्रमक आहेत की आम्हाला काँग्रेसची भूमिका आहे की आम्हाला जिथे निवडणुकीत उभारण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी आहे। परंतु या संदर्भात आज काँग्रेस पक्षाची विशाल पाटील, विश्वजित कदम, हे विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांना नागपुरात तातडीने बोलावलेलं आहे। अजून सुद्धा शेवटची आशा आहे, परंतु पक्षश्रेणीने यांच्यावर दबाव टाकलेला आहे की तुम्ही माघार घ्या आणि विशाल पाटीलची समजूत काढा, परंतु या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी बहिष्कार टाकला आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद आसिफ, आपण माहिती दिली त्याबद्दल। काँग्रेस